आज आमची गाडी शिवगिरी महाराजांच्या कृपेने दोन्ही तिन्ही फेरे मधूनच पळाली आणि अतिशय म्हणजे टाकाटाकीमध्ये निर्णय झाले, घासूनच 1, 2 आणि 3. आज नवीन चेहरा म्हणजे आम्हाला इतका आनंद आज झाला आहे की आज जे टॉपमध्ये पळणार होते त्यांना घासून आज येत आम्हाला 3 नंबरचं मानकरी आम्ही झालेलो आहे. अतिशय आम्हाला इतकाच आनंद झाला आहे की हा दुसरा बैल सुद्धा आमच्या पायरेकरांचा चांद म्हणून आज श्रेयसराव राठोड वखारी जालना तिकडूनच ह्यांनी नियोजन करून आले होते आणि अतिशय उत्कृष्ट अशी जोडी पळाली. 1 जीवानी 1 साथ जीवाचं रान करून मालकांसाठी असती पळाली. या शिवगिरीच्या महाराजांच्या आज हा गुलाल चांगल्यांना गुलाल भेटत नाही, तरी पण या दोन्ही नंदींनी आम्हाला गुलाल मिळवून दिला आणि अतिशय आम्ही भारावून गेलेलो आहे. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की आपली गाडी इथे या ठिकाणी फायनलला राहील. नुसतंच फायनलला राहणार आता ती आज 1, 2, 3 या टप नंबरामध्ये जाऊन आज 3 नंबर केलाय आमच्या गाडीने. प्रथमतः मी देवाबद्दल सांगेल, देवा हा म्हणजे आता आमच्याकडेच एक 4 ते 5 मैदानं छोट्या बच्चाला घेऊन सुद्धा गट पास व्हायचा, शिमीला टाकाटाकीत जायची. परंतु देवाला आज त्यांच्याच भागातला जो चांद बैल आहे त्यांनी अतिशय सुंदररित्या म्हणजे साथ केली आणि दादा असेल तर काही होतं. आताच आपल्या मथुरबाईचे मालक राहुलभाई पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या नंदी साहेब 2 नंबर आल्या आणि आमचा 3 नंबर झालेला आहे. नाही आम्ही जरूर मुंबईला आम्ही दादांनी बोला तर जरूर जाणार. आज आपल्या मला आनंद आहे, आज 3 नंबर भेटला. आज इथे फक्त गुलाल भेटणार ना गुलाल, मला तर आशा बी नव्हती मला 2 नंबर भेटेल. फक्त या लंपीच्या आजारातून मथुर बाहेर निघाला. मला 10वा बी नंतर आला असताना 12वा बी आला असताना मी हक्काने बोललो असतो. मला 12वा दादांचं आम्ही बघण्यासाठी वडकीच्या मैदानाला खास गेलो होतो. वडकीला दादांच्या बैलांनी आता आजारात उठून 1 नंबर केला. तिथंच आम्हाला कळलं की पुशेगावचा गुलाल बी दादांचा बैल घेणार हे आम्हाला माहिती होतं. कधी हाक मारा, कधी माझा नंदी आज पळतोय, तुमचाही पळतोय. कधी माझ्याकडून जो कोणताही बैलगाडा मालक असू द्या, गरीब असू द्या, कोणी असू द्या, नक्कीच गरीबाचा असला तर सोन्यात पिवळा आणि त्यांना ती संधी भेटेल माझ्या मथुरमध्ये पळायची, नक्कीच त्यांना मी मथुर देईल. आणि मी फक्त इथनं चाललो होतो, दिसले, मी शुभेच्छा द्यायला इथे आलो. दादा कधी दादा आहे ना.